मराठा समाजासाठी काढलेल्या जी.आर. विरोधात आज खरं तर ओबीसी समाजाची पुन्हा एकदा जे आहे स्वतः छगन भुजबळ मेळावा घेते आहे। कुठेतरी ओबीसीचा जो संदर्भातले काढलेलं नुकसान होतं अशा पद्धतीने त्यांची म्हणणे आहे आणि तो जी.आर. रद्द करावा अशा पद्धतीची मागणी पुढे येत आहे। कोर्टात जाण्याची त्यांची तयारी आज खरं तर नागपुरात ती बैठक येते आहे, चर्चा करते। नाही, मला असं वाटतं की या जी.आरचं इंटरप्रिटेशन कुठेतरी आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेते करतात आहे। भुजबळ साहेब असतील, विजयभाऊ वडेट्टीवार जी असतील किंवा हाके साहेब असतील, तर मला असं वाटतं की यांनी या संदर्भात एकदा मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा करून आपला जो संभ्रम या जी.आरच्या संदर्भातला आहे तो दूर करावा। आणि निश्चितच मला असं वाटतं की यामध्ये ज्या प्रकारे हा जी.आर काढला आहे याच्यात कुठेही ओबीसी समाजावर आणि कुणबी समाजावर अन्याय होत नाही आहे। 2 सप्टेंबर 2025ला हा जी.आर निघालेला आहे। आज 18 सप्टेंबर आहे। 15 दिवसातही नुसतं 8 लोकांना या संदर्भातले प्रमाणपत्र मिळालेले आहे। आणि मला असं वाटतं की या जी.आरमुळे प्रमाणपत्र मिळालेलं आहे, तर मला असं वाटतं की जर आणि सगळ्यांची तपासणी करूनच या प्रकारचं लोकांना सरसकट कुठेही मराठा समाजाला कुणबीचे दाखले किंवा मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याचं या जी.आरमध्ये म्हटलेलं नाही आहे। कुठेतरी संभ्रम आहे, हा संभ्रम कशा पद्धतीने दूर होईल? छगन भुजबळ सारखे नेते मुख्यमंत्र्याशी कधी बोलू शकतात, विरोधी पक्षातील नेत्यांचा ठीक अडचण असू समजू शकतो का त्यांचं मुख्यमंत्र्याशी बोलणं झालं नाही, मात्र कसा मार्ग काढला जाईल या सगळ्यात? बघा, मला असं वाटतं की भुजबळ साहेब आणि या तिन्ही नेत्यांनी निश्चितच किंवा ओबीसी संघटनाचे इतर महाराष्ट्रात जे काम करतात त्या सगळ्या संघटनेच्या प्रतिनिधींचं एक मला असं वाटतं बैठक आयोजित केली पाहिजे। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनीच या लोकांना जर भेट दिली आणि किंवा आमचे ओबीसी मंत्री अतुलजी साळवे किंवा ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब या लोकांनी जर ही बैठक घेतली तर निश्चितच मला असं वाटतं यापैकी कोणतेही जर ही बैठक घेतली तर मला असं वाटतं याच्यात तोडगा निघणार। खरं तर बैठकीसाठी भुजबळ साहेब किंवा अन्य नेत्यांनी कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे। तुम्ही ओबीसीचं म्हणून काम करता, तुम्ही सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे या सगळ्यासाठी। मी निश्चितच या संदर्भात आज विजयभाऊ वडेट्टीवारांसोबत बोलणार आणि हाके साहेबांसोबतही बोलणार। भुजबळ साहेबांना मी भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माननीय फडणवीस साहेबांसोबत बोलून या संदर्भातला निश्चितच यांची बैठक आयोजित करण्याचा मी प्रयत्न करतो आणि या विषयामध्ये तोडगा काढण्याचा मी प्रयत्न करतो। कारण की ज्या पद्धतीनं वातावरण सध्या खराब झालेलं आहे, जातीजातीमध्ये तेढ निर्माण अशा पद्धतीची परिस्थिती आहे, पुढे निवडणूक आहे, त्यामुळे लवकर हा संभ्रम दूर झाला पाहिजे यासाठी तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहात, भेटणार आहात? निश्चितच आजच या संदर्भात मी मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलून निश्चितच या संदर्भात एक बैठक आयोजित करण्याचं त्यांना विनंती करणार। बैठकीतून तोडगा निघेल असं तरी वाटते का? कारण शेवटी बैठक बोलावली आणि जर विरोधक आपल्या याच्यावर ठाम राहिले तर कसं? नाही, मला 100% खात्री आहे की एकदा या तिन्ही, कारण हे तिन्ही नेते फार सुज्ञ आहे, यांना ओबीसी समाजाचा खरंच चांगला विचार करून हे नेहमी ओबीसींचे विषय मांडत असतात। आणि निश्चितच ह्या लोकांचा कुठेही ओबीसी समाजाला भडकवण्याचा किंवा ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा यांचा प्रयत्न नाही आहे। हे सगळेच लोक निश्चितच फडणवीस साहेबांच्या एकदा बैठकीत हे सगळे समाधानी होतील असं मला वाटतं। नक्कीच खरं तर ओबीसी नेते जे आहे परिणय फुकेजी यांनी विश्वास व्यक्त केला आहे की तिन्ही नेते जे सध्या या विरोधात आहेत ते सुज्ञ आहेत। मुख्यमंत्र्यांशी एकदा जर चर्चा झाली तर यावर तोडगा निघतील आणि सगळा जो जी.आर. आहे तो समजल्यानंतर ते नक्कीच ओबीसीचं कुठेही नुकसान होऊ नये हे त्यांना पटवून देण्यात मुख्यमंत्री यशस्वी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेचा पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।